ATS पथक जुहू मुंबई यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती ATC पथक कस्तुरबा पोलीस स्टेशन येथील API श्री नार्वेकर यांना ती सांगितली. त्यानंतर सदरच्या माहितीवरती जो काही आहे ते वर्कआउट करण्यात आलं. त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. त्यामध्ये ATS पथक जुहू, त्याचप्रमाणे कस्तुरबा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ATC पथकचे श्री नार्वेकर, त्याचप्रमाणे डिटेक्शनचे श्री आंबवडे व त्यांचे पथक, त्याचप्रमाणे स्वतः सिनियर PI आव्हाड यांनी या ठिकाणी सगळं हे वर्कआउट केलं. त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला. त्या सापळा रचल्यानंतर ज्या रूम आहेत त्या ठिकाणी तिथे झडती घेण्यात आली. ह्या आरोपींची 6 आरोपी आहेत. 6 आरोपी जे आहेत ते दिल्लीचे आहेत. त्यांच्याकडे एक स्कॉर्पिओ आहे, त्यातून ते आले होते. 2 दिवसापासून ते सदरच्या गेस्ट हाऊसमध्ये होते. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एकूण 3 वेपन्स मिळालेले आहेत. 29 काडतुसं मिळालेली आहेत. 2 चॉपर, त्याचप्रमाणे दरोड्याची तयारी त्यांची होती. त्याच्या अनुषंगाने जे साहित्य आहे ते त्यांच्याकडे मिळालेलं आहे. सदरच्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुढील चौकशी चालू आहे. मॅडम, कुठचे हेतूने मुंबईत आले होते, काय कारण होतं? बरोबर. आतापर्यंतच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की सदरचे जे आरोपी आहेत ते दरोड्याच्या तयारीने आले होते. या ठिकाणी ते मुंबई व मुंबईच्या आजूबाजूतील परिसरामध्ये ते रेकी त्यांची चालली होती आणि कुठेतरी ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते. त्यामध्ये त्यांचं टार्गेट हे ज्वेलर्स शॉप असं होतं. यापैकी किती लोकांवर आधी काही गुन्हे दाखल आहेत आणि पुढच्या स्वरूपात? यातील जे आरोपी आहेत हे अत्यंत सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावरती UP आणि दिल्ली या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील जे आरोपी आहेत ते मर्डरचे आरोपी आहेत. त्यांच्यावर चेन स्नॅचिंग व इतर रॉबरीचे देखील गुन्हे दाखल आहेत. मॅडम, हे किती दिवसापासून इथे रेकी करत होते आणि या हॉटेल गेस्ट हाऊस मध्ये थांबले होते? हे 2 दिवसापासून या हद्दीत आलेले होते आणि 2 दिवसापासून त्यांचं हे काम चालू होतं. मॅम, यांचा संबंध कुठच्या गँगशी निष्पन्न झाले का आतापर्यंत? आतापर्यंत तपासामध्ये असं कुठल्या गँगशी निष्पन्न झालेलं नाही. पुढील तपासामध्ये आम्ही ते बघतो. यांच्यामध्ये मास्टरमाइंड कोण आहे किंवा यांना कोणी हँडलर होतं? सध्याचे जे 6 आरोपी आहेत त्यातील एक त्यांचा मास्टरमाइंड आहे. त्याचं नाव शहादत हुसेन रहमत हुसेन उर्फ कल्लू असं आहे. त्याच्याकडे आम्ही आणखीन तपास करीत आहोत. मॅडम, याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्ड आहेत का? त्याचा तपास चालू आहे.